हाय नमस्ते। आज आपलं माइंडफुलनेस विथ शिवाजी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे मनी एनर्जी। प्रत्येकाला पैसा हवा आहे, तो मिळवायचा आहे। त्यासाठी आपण भरपूर काम करतो, कष्ट करतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो, जे पडेल ते करतो। पण यामध्ये पैसा सगळ्यांचाच तेवढा वाढतो का? नाही वाढत। काहींचा कमी वाढतो, काहींचा खूप भरपूर वाढतो आणि काहींना मिळतच नाही। तर ही मनी एनर्जी कुठून येते, कशी वाढते आणि कशी वाढवायची यावरती आपण समजून घेऊया। तर सर्वात प्रथम बघा, जेव्हा आपण कंप्लेंटिंग मोडमध्ये असतो, म्हणजे आपण कमीपणाची भावना असते आपल्यामध्ये, तेव्हा आपली मनी एनर्जी लो असते। जर उदाहरण द्यायचं झालं तर आपण एखादी गोष्ट खरेदी करायची आहे आणि आपण म्हणतो ही खूप महाग आहे, किंवा माझ्याकडे एवढे पैसेच नाही आहेत, किंवा मी हे घेऊ शकत नाही, ही कमीपणाची भावना आहे आणि त्यावेळेस आपली मनी एनर्जी ही निगेटिव्ह असते। मग पॉझिटिव्ह एनर्जी कशी? ही गोष्ट मला खरेदी करायची, ही माझीच आहे आणि मी लवकरच घेणार आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे आणि मी ती वस्तू घेत आहे। जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह म्हणजे समृद्धी प्रदर्शित करता मनी एनर्जीबद्दल, तेव्हाही आपल्याकडे झपाट्याने वाढते, आकर्षित होते आणि येते। आणि आपल्याला त्यासाठी नवीन नवीन संधी आपल्यासमोर येत असतात आणि त्याच्यावरती आपण ॲक्शन घ्यायची। त्या संधीचं जर आपण सोनं करायला लागलो तर नक्कीच आपली मनी एनर्जी वाढणार आहे। पण मग ही एवढी सोपी आहे का मनी एनर्जी वाढणं? नक्कीच नाही। त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते आणि मनी एनर्जी वाढवायसाठी खूप महत्त्वाची प्रॅक्टिस म्हणजे काय माहिती आहे? मेडिटेशन। मेडिटेशनमध्ये आपण स्वतःला अंतरंग जेव्हा चेंज करतो, आपली जी ब्लूप्रिंट आहे माइंडमधली, ती जेव्हा आपण चेंज करतो तेव्हा आपल्या बाह्य गोष्टी सगळ्या बदलतात आणि तुमची मनी एनर्जी सुद्धा बदलते। मग ह्या गोष्टी बदलायच्या कशा? तर त्यासाठी आपण स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वेळ द्या। सकाळचा वेळ सगळ्यात चांगला असतो, पण तुम्हाला जर सकाळी शक्य होत नसेल तर जेव्हा वेळ मिळतो तेव्हा वेळ स्वतःसाठी द्या आणि व्हिज्युअलाइज करा तुमचं मनी गोल काय आहे, मनी एनर्जी काय आहे, किती पाहिजे। त्यासाठी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस फार महत्त्वाची। आपल्याला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण कृतज्ञ असणं, आभार व्यक्त करणं फार गरजेचं आहे आणि हे प्रॅक्टिसनी तुमची अंतर्गत एनर्जी वाढते आणि जेव्हा अंतर्गत एनर्जी वाढते तेव्हा मनी एनर्जी ॲटोमॅटिक वाढते आणि तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतात। त्यानुसार आपण कार्य करतो आणि आपल्या आयुष्यात आपण यशस्वी होतो आपली मनी एनर्जी वाढवण्यासाठी। तर हे प्रत्येक व्यक्ती हे करू शकतो। मनी एनर्जी ही प्रत्येकाची वाढू शकते। त्यासाठी प्रॉपर गायडन्स जर तुम्ही घेतला तर तुम्हाला हवं असलेली मनी एनर्जी तुम्ही वाढवू शकताय, तुमचं गोल तुम्ही अचीव करू शकताय। त्यासाठी सुरुवात करा आजपासून, कारण का 2025 निम्म संपलेलं आहे आणि आत्ता आपल्याकडे निम्म शिल्लक आहे। तर या पुढच्या 2025 पर्यंत आपण आपली मनी एनर्जी वाढवण्यासाठी काय काय करू शकतोय? तर सुरुवातीला स्वतःचं ध्यानधारणा, मेडिटेशन करा। त्याच्यामध्ये तुम्ही फील करा प्रत्येक पॉझिटिव्ह गोष्ट जी तुम्हाला हवी आहे ती व्हिज्युअलाइज करा आणि नक्कीच तुमची अंतर्गत एनर्जी वाढणार आहे आणि सोबत मनी एनर्जी वाढणार आहे। त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक तसे विचार आपल्या मनामध्ये रुजवायचे आहेत। जसं की तुम्ही आपल्या शेतामध्ये किंवा कुंडीमध्ये जे तुम्ही लावाल, पेराल ते उगवतं, तसंच मनामध्ये तुम्ही जे रुजवाल आणि त्याला जे खतपाणी द्याल त्यानुसार ते वाढणार आहे। मग ती मनी एनर्जी असू द्या, अजून काय असू द्या। पण जर आपण जाणीवपूर्वक हे नाही केलं तर आपली मनी एनर्जी वाढणार नाही आहे आणि जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती वाढणार आहे। ती वाढल्यामुळं आहे ते सुद्धा जाऊ शकतं। म्हणून आपल्याला जाणीवपूर्वक आपली मनी एनर्जी वाढवायची आहे, त्यासाठी स्वतःला वेळ द्यायचा आहे आणि ही आज काळाची गरज आहे। यस, तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर, थँक्यू। तुम्हाला याच्यातली एक गोष्ट जरी आवडली असेल
तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या नियर डिअरला मनी एनर्जी वाढवण्यासाठी मदत करा. थँक्यू.